नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ प्रभात. फायनली आपण सकाळी लवकर उठून आता फ्रेश झालो, आंघोळ केलेली आहे. ज्या ठिकाणी रेंजच नाही आहे, खरं तर या ठिकाणी मी ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी रेंज नाही आहे. आपण काय करतोय आता, ज्या ठिकाणी रेंज आहे ना त्या ठिकाणी गाडीवरती जाऊन व्हिडिओ अपलोड करण्यासाठी निघालेलो आहे. बघा तो पण तर कधी हुडकतोय. त्याच्या अगोदर मी काय करतोय, मी थोडं पुढं जातो आणि नंतर तिथं रेंज आहे. खरं तर इथून 1-1.5 किलोमीटर रेंज आहे. व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तिथं जायला लागतंय. गाडी आपली पलीकडे. ते परिसर तिथलं वातावरण बघितलं तर प्रचंड झाडी झुडपं आहे त्या ठिकाणी. आणि सगळे बघितलं हे फणसाचे झाड आहेत. हे सगळे अशा फणसाच्या झाडाच्या शेजारून हे असा बारका रोड आहे मधनं. असाच रोड आहे सगळीकडं. आप्पाच्या घरी जायचं आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. पण आप्पा आता गाया का बैल, एक गाई आहे आप्पाकडं, ते घेऊन गेल्यात चरायला. तोपर्यंत आपण आप्पा येऊस तर गणेशच्या आंघोळ होऊस तर मी बोललो मी जिथं रेंज आहे तिथं वरती जातो. आणि इर्षाद पण येणार होता रात्री. इर्षाद, शशी, अक्षय, आणखी एक कोण मित्र आहे त्यांचा, असे 4 जण येणार होते माझ्याकडं लांजाला, रत्नागिरीत. पण मला 100% डाऊन ते आले नसतील. त्यामुळं आता आणि आली तरी मला फोन लागू शकत नाही त्यांचा, काही तर रेंजच नाही आहे. गाडी तो का तिथे होती. आता गाडी कशी जातोय. चला तर मग वरती नेटवर्क भेटेल का नाही माहिती नाही. आप्पा तिथे आहेत. आपण डोक्यावरती हात लावून ठेवला, उभा थांबल्यात आप्पा. जिथं नेटवर्क भेटेल तिथं आपण थांबूया. ही सगळी बाग आहेत ना मित्रांनो, या आंब्याच्या बाग आहेत. आंबा आणि काजू. इकडे बघितलं तर नारळ, आंबा, काजू लांब लांबपर्यंत रे ना. इथं सगळ्या बागा त्याच्यात आहेत. म्हणून आपण म्हणतो ना रत्नागिरी, हापूस आंबा, काजू काय तिथं. तर इथं बागाच बागा आंब्याच्या आहेत. दुसऱ्यांना पिकच नाही ज्यादा. मी अशा ठिकाणावर आलोय लांब लांबपर्यंत एकही माणूस नाही आहे. या ठिकाणी गाडी लावलेली आहे आणि इथंच 5G रेंज भेटते. विशेष म्हणजे आता घरापासून 3 किलोमीटर आलोय गाडी घेऊन आणि आता व्हिडिओ पोस्ट करतोय. घ्या काळजी आणि सबस्क्राईब करा. एवढ्या लांबून आलोय व्हिडिओ टाकायसाठी, तर चला व्हिडिओ पोस्ट करतो पहिल्यांदा. फायनल मित्रांनो, आम्ही गाव सोडलंय. म्हणजे की गावाचं नाव काय? इसवली. लांजा इसवली गाव सोडून आता आम्ही पुन्हा आता इकडे निघालेलो आहे. खरं तर समुद्राच्या म्हणजे की गणपतीपुळे या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन. तब्येत बरी नाही आहे, थोडं विकनेस पण जाणवत आहे, पण काय हरकत नाही. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. फायनल मित्रांनो, आप्पाच्या घरातून निघालेलो आहे. मावशीने देखील खूप काळजी घेतली. 2-3 दिवस राहिलो आणि आप्पांनी देखील खूप काय जेवाय बिवाय मस्त चाललं. आता या तुम्ही कधी तिकडं आमच्या इकडं. अजून गेलोय नाही म्हणून तर म्हणतोय या. आपल्याला काय गाडी चालवता येत नाही. तर आप्पांना सांगितलं या आमच्या इकडे, पण आप्पा म्हणतात मला काय गाडी चालवता येत नाही. आप्पाचा विषयच लय हार्ड आहे. त्यामुळे काय चला आता आपली गाडी त्या ठिकाणी गाडीवरती जाऊया. पाऊस आता थांबलाय. बॅग बघितलं केवढी बॅग आहे. मेट लावलंय. गाडी या ठिकाणी पाहू शकता तर संपूर्ण पॅक करून झालेलं आहे. निघतोय आता गणपतीपुळेच्या दिशेने. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. जाम गरम आहे. एवढं गरम आहे की हो का घामच घाम. लय उष्ण म्हणजे की दमट वातावरण सगळं बेकार. ऊन नाही तरी काहीच नाही. ऊन तर काहीच नाही. बाय. इसवली गावामधून गणपतीपुळेच्या दिशेने जात असताना वाटेमध्ये लागलेला हा घाट. ज्यादा अंतर नाहीये खरं तर. लांजा हे 20 किलोमीटर आणि तिथून एक साधारण 20-25 किलोमीटर असे 40 ते 45 किलोमीटर गणपतीपुळे. आणि त्या गणपतीपुळेच्या दिशेने निघालेलो आहे. पाऊस नुकताच झालेला आहे. फायनल मित्रांनो, आपण गणपतीपुळे या ठिकाणी पोहोचलोय. पुढे एक चेकपोस्ट नाका आहे, तिथे एक एंट्री केली जाते. बघूया आतमध्ये जाऊया. चला.
फायनल मित्रांनो आपण गणपतीपुळे या ठिकाणी आलेलो आहे. आपली गाडी या ठिकाणी पार्क केलेली आहे. देवाच्या भरोश्यावरती इथं ठेवलेले सगळे साहित्य सामान आणि निघालोय आता समुद्रामध्ये. गणेश तर कधीच आंघोळीला गेलाय आणि गाडी लावली या ठिकाणी. आता पोहायला चाललोय. पहिल्यांदा समुद्रामध्ये पोहतो आणि मग नंतर आहे ना देवाचं दर्शन घेतो. आज याच ठिकाणी मुक्काम करणार आहे गणपतीपुळेला. आम्हाला सांगितलेलं खरं तर काकांनी 22, तिथून लांजा 22 आणि तिथनं गणपतीपुळे 20, साधारण 42. पण मित्रांनो विश्वास बसणार नाही, तिथून 22 आलो बरोबर, पण 20 नव्हतं तर 75 किलोमीटर भरलं. म्हणजे 95 किलोमीटर गाडी चालवायला लागलेली. इथं मोफत चप्पल स्टँड आहे. काय नजारा यार, समोर समुद्रच समुद्र आहे. फायनल मित्रांनो आपण आता गणपतीपुळे या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि संपूर्ण परिसर दिसतो हा गणपतीपुळेच्या असणारा बीचवरती. तेव्हा गणेश एकटाच चाललाय समोर. मला फोन करून सांगतोय मी उजव्या हाताला एकटाच आहे. माझी या बीचवरती येण्याची खरं तर 3री वेळ आहे आता. तर फायनल मित्रांनो आपण गणपतीपुळे या ठिकाणी असणाऱ्या बीचवरती आलेलो आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साधारण 4 वाजून 6 ते 7 मिनिटं होत आलेली आहेत आणि या ठिकाणचं वातावरण, या ठिकाणची लोक आतापर्यंत जरी 4 वाजून 6-7 मिनिटं झाली तर लोक आणखी बीचवरतीच आपल्याला पाहायला भेटतात. माझा मित्र त्या ठिकाणी चालू त्या ठिकाणी एकटाच पोहत बसलाय. आता मी त्याच्या जोडीला जातो. घ्या आनंद तुम्ही पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. मी पण या व्हिडिओच्या माध्यमातून आनंद घेतो किंवा मी पण आता समुद्रामध्ये पोहायला जातोय. चला तर मग फायनली जाऊया गणपतीपुळेच्या असणाऱ्या समुद्रामध्ये. हा, गणेश व्हिडिओ काढत होता पण काय झालं, स्टार्टच नव्हता व्हिडिओ. हे आहे गणपतीपुळे. गणपतीपुळेत असणारी समुद्र बीच. या ठिकाणी आता आम्ही मस्त एन्जॉय करतोय, पोहतो. बघा लाटा आलेल्या आहेत. लाटा कुठे आली पाहिजे नाही आली. पोहलं नाही कारण आपल्याला मंदिरामध्ये पण दर्शन घ्यायला जास्त वेळ घालवायचा नाहीये म्हणून. या ठिकाणी पण आनंद घ्यायचा आहे म्हणून आहे ना आपण पोहायचं होतं. थोडं पोहलोय. बघा ही बारकी मुलगी एकटाच पळते. तिला सापडा नाही कुठं जायचंय. ती पाण्यावर फक्त खेळतीये. भारी अनेक लोक आलेले आहेत तिथं. काही ज्येष्ठ मंडळी पण आहेत. मस्त पोहण्याचा आनंद घेत आहेत यार. मला आलो कोकण करायला पण कोकण मजा आली आज. सगळ्यात आनंद घेतला गणेशनी. मस्त एकदम पोहतोय. तर मित्रांनो आपण आलो होतो खरं तर गणपतीपुळे या ठिकाणी. तर आपले मित्र हे फॉलोअर्स आहेत नेहमी गेल्या अनेक दिवसांपासून. जसं की आपण बारामती ते केदारनाथ किंवा त्याच्या अगोदर आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरत होतो. तर गणपतीपुळे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे 2 मित्र भेटले. धुळेचे. धुळेमध्ये पण आपण राहिलो होतो. धुळे, मालेगाव, मनमाड तिकडला पट्टा जवळपास 3 वेळा त्या रूटने जाण्याचा योग आलेला आहे. धुळ्याचे देखील मित्र भेटले. आपले पंढरपूरचे देखील मित्र भेटले आणि खूप छान वाटलं भेटून की यार आपण महाराष्ट्राच्या लोकांनी खूप असं प्रेम दिलं. कारण आपलं राहणीमान साधं असलं तरी पण लोक कुठे गेलं तरी यार एवढं मोठं आपल्याला प्रेम देतात. हे लोकांनी पैसे कमवून सुद्धा एवढं प्रेम भेटत नाही. आपण कुणाला काही न देता एवढं प्रेम आपल्याला भेटतंय. ही भोलेची कृपा, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद. येणाऱ्या काळामध्ये देखील नेक्स्ट प्लॅनिंग करतोय. गणपती विसर्जन झाल्यानंतर मी आता लवकरच गुजरात राईडला निघणार आहे सायकलवरती. साधारण ती राईड देखील असणार आहे माझी 2,500-2,000 किलोमीटरची. ते पूर्ण करून मी पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल आणि महाराष्ट्रातून नवीन एका जर्नीला सुरुवात करतोय. तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद नेहमी जसा होता आहे इथून पुढे देखील तसंच राहील. हर हर महादेव. तर मित्रांनो आता आपण गणपतीपुळेमध्ये खरं तर समुद्रामध्ये आंघोळ केल्यानंतर तुम्ही बाहेर आल्यानंतर एक तुम्हाला आहे आंघोळीसाठी आहे ना
स्वच्छतागृह आहे. तिथं एक गार पाणी घेतलं तर 20 रुपयाने, गरम पाणी घेतलं तर 35 रुपये. आपण गार पाण्याची बकेट खरं तर घेतलेली आहे, 20 रुपये दिलेले आहेत त्यांना. आणि त्यांच्याकडून एक बिल्ला बॅच भेटतो, तो घेऊन जायचा आतमध्ये. आणि आतमध्ये घेऊन गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बकेट पाहू शकता. एक साधारण 20 रुपयाला. गणेश पण गार पाण्याने आंघोळ करतोय. टॉयलेट किंवा मध्ये पाणी घेतलंस काय पाणी घेतलंस 100 रुपये दंड. म्हणजे ह्याच्यातनं घ्यायचं नाही काय एक्स्ट्राचे चार्जेस काय दंड. तेच म्हणतो बेसिकमध्ये पाणी घेतलं 100 रुपये दंड. असा कसा आहे? हा म्हणजे फक्त की एक्स्ट्रा घेतलं पाणी तर त्याला चार्जेस दंड लागणार 100 रुपये. फायनल गणेशने आणि मी गाडीची पॅकिंग पूर्ण केलेली आहे. जी बॅग होती ना आपली बॅग आवरलेली आहे. आपण निघालेलो गणपतीच्या पुळे, ज्या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे गणपतीपुळे, या ठिकाणी आलेलो आहे. चला आता जाऊया दर्शनाला. गणेशाचं दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहे. खरं तर त्या ठिकाणी बघितलं तर मोफत चप्पल स्टँड आहे. इकडे तिकडे चप्पल काढायची काही गरज नाही आहे. चप्पल स्टँडमध्ये चप्पल तुम्ही काढू शकता. आपण पहिल्यांदा आता चप्पल आपण आपल्या गाडीपाशी ठेवलेली. मावशी या ठिकाणी दुर्वा विकतायत. आला कधी तर दुर्वा मावशी कोण घ्या. मावशी सगळ्यांना म्हणतात हार घ्या हार घ्या. चला आज गर्दी काहीच नाही आहे. मंदिरामध्ये भरपूर असं काम चालू आहे. कॅमेरा अलाउड आहे का नाही माहिती नाही आहे. पण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये तर नाहीच एवढं तर मला माहिती आहे. मागच्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस त्यांनी मला एक फोटो काढून दिला होता. मी विचारलो होतं म्हणून. हे वाईट स्पॉट पाहताय ना तुम्ही, हे लॉकडाऊनची आठवण करून देत आहेत. कोरोना काळातले मध्ये 6-7 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. गणपतीपुळे या ठिकाणी गणपतीचं मंदिर घेऊया, दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. मंदिरामध्ये एंट्री करण्यापूर्वी तुम्हाला त्या ठिकाणी खरं तर चेकिंग केलं जातं. तुमच्याकडे काय कुठल्या वस्तू आहेत का ते देखील पाहिलं जातं. आपण इथनं एंट्री केलेली आहे आणि मंदिरामध्ये निघालेलो आहे. श्रीमंत सौ रमाबाई पेशवे निवास या ठिकाणी पाहू शकता. लास्ट याच ठिकाणापर्यंत तुम्ही मोबाईल घेऊ शकता किंवा इथं कॅमेरा अलाउड नाही आहे. इथूनच मोबाईलची व्हिडिओ बंद करतो आहे आणि नंतर मंदिराचा परिसर आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून पुढचा दाखवण्याचा मी प्रयत्न करेन, कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. मंदिरामधून आपण दर्शन घेऊन आलो आहे. बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी पाठीमागं जर पाहिलं गणपतीपुळे या ठिकाणी असणारं गणपतीचं मंदिर आहे. आणि मंदिर इतकं भारी आहे ना. नवऱ्या माझ्या नवसाचं आपण पिक्चर पाहिलं होतं, त्यामध्ये सचिन ते आले होते आतमध्ये. तो देखील पिक्चरमध्ये आपण एक शॉट पाहतो किंवा तो एक भाग पाहतो नवरा माझा नवसाचा. आणि या ठिकाणी प्रत्यक्षात आज आपण येऊन या व्हिडिओच्या माध्यमातून हे मंदिर पाहतोय. गणपतीपुळे या ठिकाणी असणारं पाठीमागं जर पाहिलं तर समुद्र किनारे आणि समुद्राच्या समोरच असणारं हे मंदिर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. कधी तुम्ही देखील गणपतीपुळेला आलाय का? हे मंदिर कधी तुम्ही पाहिलंय का? गणेश कसं वाटतं तुला मंदिर? मस्त. कितव्यांदा आलाय? पहिल्यांदाच आलाय. गणेश पहिल्यांदाच आलाय. माझी जवळपास 4थी वेळ आहे. चला तुम्हाला दाखवतो इथून समुद्र किनारा कसा आहे. पोलीस चौकीमध्ये जावे. श्रीनिधी नावाची लहान मुलगी गणपतीपुळे पोलीस चौकीमध्ये बसलेली आहे. तिचे पालक कोणी शोधत असतील तर त्यांनी पोलीस मंदिराचं या ठिकाणी काम चालू आहे. मित्र राजस्थान भाई नाम बोलते हो हमारा, क्या है नाम, क्या है? शैलेंद्र. कहाँ से हो तुम? भरतपूर. कहाँ आता है? राजस्थान में. राजस्थान में भरतपूरवरनं आलेला या ठिकाणी गणपतीपुळे या ठिकाणी मंदिर का काम कर रहे ना. कितने दिन से काम कर रहे इधर? 1 महीना हो गया. कितने जन है तुम? 5 जन. आम के लिए काम है हाजिरी से? कितना हाजिरी है? 800 खाना पीना रहे ना अपने पास. तो कितना पड़ता है बिल? 500-600 रुपये आता रहे ना. नाइट होती है ना 3 घंटे. ओवर टाइम डेली का खाने का और रहने का करता है, उसमें से निकल जाता है सर खर्चा. तर बघा राजस्थानवरनं पोरं आलेले तिथं कुठं तर आता रत्नागिरीमध्ये खरं तर जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे ठिकाणी मंदिराचं काम करतायत. भारी वाटलं यांच्याबरोबर भेटून. आता या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे. आपल्यालाही पुढं जायचं आहे
चला मंदिरामध्ये दर्शन पण घेतलेलं आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आतमध्ये कॅमेरा मंदिर काही दाखवता आलं नाही. या तुम्ही पण कधी पण आणि दर्शन तुम्ही पण घ्या. चला हा परिसर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल. फायनल गणपतीपुळे या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेऊन समुद्रामध्ये फिरलो, मस्त विजलो आणि आता आपण पुन्हा आपल्या राईडला निघालेलो. या ठिकाणी वडापाव 2 खाल्ले आहेत. दुपारचं जेवण तर काय आपण केलेलंच होतं. सकाळी जेवण काय गरजच वाटली नाही. पोटामध्ये काही जागाच नव्हती एवढी की पोट भरून पुन्हा एकदा जेवण करा. पुढं बघू लाईटली जेवण नाही तर तसंच झोपून सकाळी उठून नाश्ता करून पुढच्या प्रवासाला निघत. आत्ता तर आपण या ठिकाणी असणाऱ्या गणपतीपुळे या ठिकाणी फायनली आता दर्शन घेतलेलं आहे. माझ्या तर पायामध्ये बूटच नाहीत. मला तर आता मी घालणारच नाही. बूट पण नाही घालणार मी आता. माझी इच्छाच नाही बूट घालायची. सारखं बूट खरं बेगेत पुढे ठेवू. नाही वरती गाडीला बांधून टाकू, बूट लेन्स बांधून टाकू. चला बाय. गाडी आपल्या लोक तिथे बेवारच गाडी आहे. बेवारच गाडी लावलेली आहे. मला तर वाटलं बाबा ठीक आहे चांगली लोक आहेत, काही केलं नाही. हां गेलं नाही म्हणजे बरं आहे. कोकणात नाही काय जात. आणि आपल्या इकडे गेलेले चोरापासून सावध राहा. हा चोरांपासून सावध राहा. कुठल्याही मंदिरात गेलो की चोरांपासून सावध राहा. चला फायनल गाडी पशी आलोय. तर नमस्कार मित्रांनो, गणपतीपुळे या ठिकाणी असणाऱ्या गणपतीचं दर्शन घेऊन आपण निघालो मार्लेश्वरला. गणपतीपुळे ते मार्लेश्वर साधारण 80 किलोमीटरचं अंतर आहे. आणि त्या 80 किलोमीटरचं अंतर पुन्हा एकदा बाईकवरती आम्ही निघालोय. मी आणि माझा मित्र गणेश मॅप वरती चेक करतोय साधारण अंतर किती आहे आणि मी गाडी चालवतोय. बघूया अंतर भरपूर असं. आता आपण पुढे आलो ना, आता 78 आहे. 2 किलोमीटर पुढे आलो. तर घ्या बघा व्हिडिओ. तुम्ही जर या रूटने कधी जात असाल तर असंच आमच्यासारखं भटकंती करा यार. मस्त वातावरण आहे. सध्या तरी पाऊस नाहीये. थोडाफारच रिमझिम पाऊस पण एवढा आहे, पण पावसात भिजलो नाही आपण. होय भिजलो नाही यार. आम्ही एवढं तर झालंय, भिजलो नाहीये. चला बाय. तर फायनल मित्रांनो आपण खारगाव का खालगाव खालगाव मध्ये आलेलो आहे. रत्नागिरीमध्ये गणपतीपुळेपासून साधारण 16 किलोमीटर. आणि आम्ही चाललोय मार्लेश्वरला. या ठिकाणी येणार रस्त्याच्याकडे खालगावच्या शेजारी आहे ना गणपतीपुळे 14-15 किलोमीटर. इथं टेंट लावलाय. आजचा मुक्काम इथंच करतोय. चला बाय, गुड नाईट. आतमध्ये जाऊया आपल्याला टेंटमध्ये. असं आमचं आतमध्ये घर आहे. कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा.